आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. त्यांच्या असण्या नसण्याने आमच्या प्रेमात काही फरक नाही पडला आबा. खरं सांगू, यांनी खूप काही केलंय माझ्यासाठी. त्यामुळे आता हे जरी नसले तरी मला यांच्या प्रेमासाठी खूप काही करायचंय. आयुष्यात प्रेम ही खूप महत्वाची गोष्ट आहे आबा. आयुष्यात प्रेम असावं. त्यामुळे ऐक माझं, जे काही झालंय त्याच्यामुळे लग्नाला नकार नको देऊस. आभा, एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेव बाळा, की त्या तुझ्या मोठ्या बहिणी आहेत. त्यांना सुद्धा तुझी काळजी वाटते. तुझ्या चांगल्यासाठीच केलं त्यांनी. माफ कर बाळा त्यांना. आबा, मनात राग धरून ठेवला की गैरसमज होतात आणि पुढे काय होतं हे आपल्या सगळ्यांना चांगलंच माहित आहे. प्लीज परत ते सगळं नको. नाही जिजू, मला आता कुठलंही नातं नकोय यापुढे. हे प्रेम लग्न ह्या भानगडीत पडायचंच नाहीये मला. आभा, अगं तुझ्या तोंडून हे असलं काही ऐकताना एक बाप म्हणून मला काय वाटत असेल याचा जरा विचार कर. आणि पुन्हा असं कधी म्हणू नकोस की तुला लग्नच करायचं नाही म्हणून. अगं तुझंही लग्न झालेलं मला बघायचं आहे बाळा. तुला माहिती आहे म्हणजे सगळ्याच बहिणींच्या बाबतीत मी अगदी निश्चिंत आहे. कारण त्या सगळ्यांनाच आयुष्यभरासाठी त्यांचा त्यांचा जोडीदार मिळालेला आहे. सुखी आहेत त्या. अगं भेटेल बाळा, तुलाही कोणीतरी भेटेल. भेटायला हवा. तूही सुखी व्हायला हवायस बाळा. तरच माझ्या मनाला शांती मिळेल ना. सुखाने माझे डोळे मिटतील. बाबा, सगळ्यांना तुझी काळजी आहे म्हणून बोलतात ग, होय ना. बाई आली का ठमा बाई? आज काय काय गंमत झाली बाई शाळेमध्ये? आज ना सांग की काय झालं? एक मिनिट इकडे शमिका. इथे काय आहे? आज पण डबा खाल्ला नाहीयेस तू. काय चाललंय तुझं? काय सांगू वृंदा आंटी, मला डॅडाची आज पण आठवण येत होती. शमिका, आठवण आली म्हणून डबा खायचा नाही का? मग काय तर मला आवडत नाही तीच भाजी दिलीस तू. आपलं काय ठरलंय? आवडतं नावडतं सगळं खायचं ना. मग पण ती ऍटलिस्ट गरम असती तरी खाल्ली असती मी. खूप कारण आहे तिच्याकडे. बरं चल, आता भूक लागली असेल ना, आता वाढते जेवायला. हातपाय धुवून घे चल. हो म्हणजे लागलीये भूक, पण डॅडा जेवला असेल का ग? तेवढी ती दादाची काळजी. बघितलं ना. पण एक काम करू आपण ना, त्या दादाला फोन करून विचारूया जेवला काय. हा, एक मिनिट. नको नको, तुम्ही नका विचारू. हं? नाही म्हणजे डॅडा जेवला असेल आता. तुम्ही जेवलात का? हा, अगं अगदी भर पेट जेवलोय मी. आजीने ना आळूवडे केले होत्या. काय कुरकुरी खमंग मस्त. आता जाऊन ना मी छान पडणार आहे. वाट मुशी लावलीस वाट. वाम कुक्षी काय म्हणायचं? बरोबर. अगं मला तू म्हण, तू म्हण म्हण.
वामकुक्षी. वामकुक्षी. छान, बरोबर बरोबर. हा आता झोप यायला लागली. शमिका, अगं अजून इथेच काय करते? जा हातपाय धुवून ये, जा जेवायला वाटते, जा. हो मी जेवून घेईल, पण डॅडा जेवला असेल का ग? तू डॅडाला आजही फोन करशील का प्लीज? शमिका, रोज रोज काय? ते कामात असतील की नाही? चल, त्यांना नको रोज फोन करायला, तू जेवून घे, चल. तेच तर, तो कामात असतो म्हणूनच तर तो जेवत नाही. तू त्याला एकदा कॉल करून आठवण केलीस तर तो जेवेल ना. प्लीज. ठीक आहे, करते. काय तुझं रोज रोज ना? हॅलो, हा बोला. हॅलो, हा अजिंक्य सर, जेवलात का तुम्ही? हो मी जेवलो. बर. आणि हो, तुम्ही सकाळी फोन केला होता त्यावेळी थोडी गडबड होती म्हणून फोन कट करावा लागला. अच्छा, हा ठीक आहे, काही हरकत नाही. बर, ठेवते. बघितलं, जेवलाय तुझा डॅडा. चल आता तू जेवून घे, चल. राहू देते, चल तू पटपट. या ठमीचं काय चाललंय काही कळत नाही बाई. सासूबाई, काय काय म्हणालात? ठमीचं म्हणजे शमिकाचं काय काय केलं तिने? अगं ओवी, तू कशी काय आलीस? अहो, दुकानाचं काम करायला इथे जवळ आले होते. म्हटलं आता इतक्या जवळ आले तर घरी जाऊन यावं म्हणून आले. बरं ते जाऊ दे, तुम्ही शमिकाचं काय म्हणत होता? अगं ठमी आहे ना, ठमी शाळेतनं आली की कालपासून मी डबाच नाही खाल्ला, मला डॅडाची आठवण येत होती, तो जेवला असेल का, असं करून वृंदाला सांगते डॅडाला फोन करायला. हो हो, आणि मग वृंदा सुद्धा तिचं मन राखण्यासाठी वकील साहेबांना फोन करते बाई. मग त्यांनी जेवले सांगितलं की मगही जाते, पण ती फोन करायलाच लावते. रोज रोज बरं दिसतं का असं? मग ते मी म्हणत होते, काय हिच्या डोक्यात आहे काय माहिती बाई.